हॅलो स्टुडंट्स, आज आपण एक्झरसाइज 1.1 मधील फिफ्थ एक्झाम्पल हे एक्झाम्पल फिफ्थ आहे. ही फिफ्थ एक्झाम्पल पाहणार आहोत. Yesterday we have seen 4 examples and we have seen that is the ratio of area of triangles is equal to base into height divided by base into height. If they are not equal, म्हणजे दोन जर का बेस इक्वल नसतील, हाईट इक्वल नसतील, तर बेस इंटू हाईट डिवाइड बाय बेस इंटू मीन्स b1 इंटू h1 डिवाइड बाय b2 इंटू h2. ओके. नंतर आपण पाहिलं बेस जर इक्वल असेल तर त्यांचा एरियाचा जो रेशो जो आहे तो रेशो कसा असतो, तर h1 बाय h2. आणि इक्वल जर का हाईट असेल तर b1 बाय b2. आणि दोन्हीही इक्वल असेल तर मात्र त्याचा एरिया इक्वल असतो, म्हणजे 1/1 असा रेशो असतो. हे आपण मागच्या लेक्चरला पाहिलं होतं आणि त्याच्यावर काल आपण एक्झाम्पल्स घेतले. आता इथं तुम्हाला एक फिगर दिलेली आहे पहा. या फिगरचा स्टडी करून हे तुम्हाला आन्सर्स फाइंड करायचे आहेत. बेस आपली आयडिया तीच आहे, बेस सेम आहे का बघायचं, हाईट सेम आहे का बघायचं, दोन्ही सेम नसतील तर, आणि दोन्ही सेम असतील तर, अशा 4 गोष्टीचा विचार करूनच आपल्याला आन्सर्स लिहायचे. मग हे जे हा PCB आपण पहिला ट्रायंगल पाहूया. PCB हा ट्रायंगल बघा. ट्रायंगल लक्षात आला का? PCB. आता हा जो ट्रायंगल आहे याचा बेस कोणता आहे पहा बरं, BC बेस आहे. ओके. आणि हाईट कोणती आहे त्याची? PQ. ओके. आता दुसरा जो ट्रायंगल आहे तो म्हणलाय PBC. PCB आणि PBC असे दोन ट्रायंगल तुम्हाला दिलेले आहेत. PQB इथं वरचा जो आहे तो PQB आहे बघा. हा जो आहे PQB आहे. हा PBC आता बघितलं आपण. BC ही हाईट आहे, बेस आहे, आणि हाईट PQ आहे. ठीक आहे. आता PQB मध्ये कसं आहे बघा, PQB एवढाच ट्रायंगल आहे. PQB आता ह्याचा बेस एवढा आहे पण हाईट ही आहे ना, मग PBC ची सुद्धा हाईट PQच आहे. आणि PQB ची हाईट सुद्धा काय PQच आहे. म्हणजे कशी हाईट झाली दोघांची? सेम हाईट म्हणायचं. काय म्हणायचं? सेम हाईट. मग बेस डिवाइडेड बाय बेस. मग याचा बेस कोणता? PQBचा. PQB वर आहे ना, PQBचा बेस कोणता? BQ डिवाइडेड बाय याचा बेस कोणता? BC. सेम हाईट, सेम असा आपण त्याला सपोर्ट देऊ शकतो. सेम हाईटचे ट्रायंगल. कशाची? सेम हाईटचे ट्रायंगल. समजलं का? बघा बरं. आता पुढे बघ, PBC. पुन्हा एकदा PBC हा ट्रायंगल आहे. त्याचा बेस हा आहे, हाईट ही आहे. समजते का? बघा. आणि ट्रायंगल आहे ABC. बेस हा आहे आणि हाईट ही आहे. मग आता मला सांगा, इथं सुद्धा समजते बघा. त्याचा BC सेम, बेस सेम आहे बघा. PBC चा बेस BC आहे, ABC चा बेस BCच आहे. आणि मग हाईट कशी आहे याची? वेगवेगळी आहे. मी हाईट बाय हाईट मीन्स PBC ची हाईट आहे PQ डिवाइडेड बाय याची हाईट आहे AD. म्हणजे हाईट बेस सेम बेस असं आपण त्याला सपोर्ट देऊ शकतो. सेम बेस म्हटलं की काय होणार? त्याची हाईट डिवाइडेड बाय हाईट असं येणार. लक्षात घ्या. आता थर्ड एक्झाम्पल पहा. ABC ट्रायंगल. ABC हा ट्रायंगल आहे. ABC हा होल ट्रायंगल. आणि ADC. आता ABC ची हाईट कोणती पहा? AD. आणि ABC ची हाईट कोणती? AD. म्हणजे सेम हाईट झाली की नाही बघा बरं. मग त्यांचा बेस डिवाइड बाय बेस व्हायला पाहिजे की नाही. मग ABC चा बेस बघायचा कोणता आहे? ABC चा बेस कोणता आहे? BC डिवाइडेड बाय ABC चा बेस कोणता आहे? BC. आणि ADC चा बेस कोणता आहे? DC. का? तर सेम हाईट. सेम हाईट. ओके. आता पुढे ADC आणि PQC. ADC आणि PQC. आता तसं बघितलं तर ADC चा बेस कोणता? BC. हाईट कोणती? AD. PQC चा बेस कोणता? QC. हाईट कोणती? PQ. दोन्ही इक्वल नाहीत म्हणजे बेस इंटू हाईट. आता ADC म्हणले की बेस इंटू हाईट मीन्स DC इंटू
AD डिवायडेड बाय QC इंटू PQ. म्हणजे इथं बघा हे हाईट अँड बेस अनइक्वल. म्हणजे बेस बघा इथं कसं झालं बघा, हाईट आणि बेस अनइक्वल म्हणून बेस इंटू हाईट. इथं सेम हाईट म्हणून बेस बाय बेस, सेम बेस म्हणून हाईट बाय हाईट आणि सेम हाईट म्हणून बेस बाय बेस. लक्षात ठेवा, हे काल आपण परवा बघितलेली जी पहिल्या लेक्चरमध्ये बघितलेली जी काही 4 प्रॉपर्टी होत्या त्या 4 प्रॉपर्टीमध्ये वर डिपेंडंट हे एक्झाम्पल आहे. इथं यावर बेस आणखी 2-3 एक्झाम्पल्स आहेत ती मी मिसचिलनेस मधली एक्झाम्पल तुम्हाला देतोय, लक्षात घ्या. तर हे समजलं का बघा बरं. हे जर समजलं असेल तर तुम्हाला मी काही एक्झाम्पल आणखी एक्झाम्पल्स त्याच्यात आपण सॉल्व्ह करूया. ओके. तर क्वेश्चन असा आहे पहा, थोडी फिगर चेंज केली त्यांनी, फिगर चेंज करूया आपण. ओके. फिगर दिले बघा, अशी फिगर देतात. 3 मार्क्सला क्वेश्चन विचारतात. हे बघा अशी फिगर आहे. आणि इथं असा हा ट्रायंगल तयार हे जॉईन केलेला आहे, असं जॉईन केलं. इथं ABC, A B C आणि असं D असं नेमिंग केलेलं आहे. आणि तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे. व्हॉट इज द क्वेश्चन? लुक हिअर. क्वेश्चन काय विचारलाय पहा. तर फर्स्ट क्वेश्चन इज दॅट एरिया ऑफ ट्रायंगल ABD डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ABC असा क्वेश्चन विचारलाय. सेकंड आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABD डिवाइड एरिया ऑफ ट्रायंगल ABC. थर्ड इज दॅट एरिया ऑफ ट्रायंगल ADC डिवाइड एरिया ऑफ ट्रायंगल ABC. असे 3 क्वेश्चन 3 मार्क्सला विचारले जातात. आणि तुम्हाला देताना अशी व्हॅल्यू दिलेली आहे. BDची व्हॅल्यू 7 दिलेली आहे. BDची ही लेंथ आहे ना, ही 7 दिलेली आहे. आणि BC टोटल BC जो आहे तो 20 दिलेला आहे. आणि त्यांनी तुम्हाला हे फाइंड करायला सांगितलं आहे. बघा आता थोडंसं विचार करूया आपण ह्याच्यावर, ह्या एक्झाम्पलवर. समजते सगळ्यांना बघा. तर थोडी आयडिया बघा. हा टोटल तुम्हाला किती दिला आहे? 20. मग BD तुमच्याकडे किती आहे? 7. म्हणजे हा किती असला पाहिजे सांगा बघू बरं. DC किती असला पाहिजे? लगेच तुम्ही सांगू शकाल. DC किती असला पाहिजे सांगा. तर DC हा 13 असला पाहिजे. हा टोटल किती आहे? 20. त्याच्यातून हा 7 मायनस गेला, हा 13 येणार की नाही. म्हणून मी काय म्हणतोय बघा, इथं लिहितो लेट DC इक्वल टू BC मायनस BD. म्हणजे हा जो DC जो आहे तो DC या टोटल BC मधून BD मायनस केल्यावर मिळणार आहे. हे निश्चित आहे की नाही बघा बरं. समजते का बघा बरं. म्हणजे हा जो DC जो आहे तो DC BC मायनस BD मिळेल. मीन्स 20 मायनस 7 इक्वल टू 13. म्हणजे हा 13 बेस मिळाला. लक्षात घ्या. आता आपल्याला तुम्हाला किती ट्रायंगल दिसत आहेत? एक मोठा ट्रायंगल दिसतोय, हा एक छोटा ट्रायंगल दिसतोय आणि हा एक ट्रायंगल दिसतोय. आता या तिघांची एकच मी हाईट जर काढली, लक्षात घ्या, इफ आय ड्रॉ अ हाईट, कॉमन हाईट, ही सगळ्यांची हाईट असणार आहे. समजा 80 ही हाईट आहे त्याची, असं समजून चला. बिकॉज इट इज ऑब्च्यूज अँगल ट्रायंगल. ऑब्च्यूज अँगल ट्रायंगल म्हणजे हा विशाल कोण त्रिकोण आहे त्याची हाईट हीच आहे. हा छोटा हा ॲक्यूट अँगल ट्रायंगल आहे त्याची ही हाईट हीच आहे. आणि हा ट्रायंगल ABC आहे त्याची हाईट ती सेम हाईट. म्हणजे तिन्ही ट्रायंगलच्या हाईट
निश्चितपणे सेमच आहेत, लक्षात घ्या. म्हणजे हे सगळ्यांचे जे काय तुम्हाला जे आता रेशो दिलेत ना, हे बेस बाय बेस येणार आहे, हे लक्षात घ्या. हे पहिला लक्षात घ्या, तुमच्या लक्षात घ्या. बघा, लुक हिअर, ट्रायंगल ए बी सी ची हाईट सुद्धा हीच आहे, ट्रायंगल ए बी डी ची सुद्धा हाईट हीच आहे, आणि ट्रायंगल ए डी सी ची सुद्धा हाईट हीच आहे. मीन्स all three triangles having the same height. Okay, all three triangles having same height, so their ratios of their areas are base divided by base. दोघांची बेसच असणार आहे. मग आता बघूया आपण कसं आता ठरवायचं. बघा, ट्रायंगल ए बी डी इथं पर्यंत आहे की नाही, त्याचा बेस कोणता, बी डी, म्हणजे बी डी. ए डी सी त्याचा बेस कोणता, डी सी, आणि त्याच्या व्हॅल्यू ठेवायच्या. बी डी 7, डी सी 30, फिनिश. आणि म्हणताना काय म्हणणार, ट्रायंगल्स सेम हाईट, सेम, आता प्रत्येकाला तेच येणार, सेम हाईट. प्रत्येकाची हाईट कशी आहे, सेम, प्रत्येकाला तोच सपोर्ट येणार आहे, लक्षात घ्या. नंतर आणि इन ट्रायंगल ए बी डी, व्हॉट इज दॅट, बी डी इज द बेस, and in triangle ABC, BC is the base, so 7 by 20, BC, total BC is 20. And third is area of triangle ADC, that is ADC म्हणजे बेस त्याचा झाला, कारण बेस लक्षात घ्या, या इथं सुद्धा सपोर्ट तोच येणार, DC, and ABC चा बेस झाला BC, means base by base, and DC is, what is that, DC is 13 and BC is 20. हे एवढं केलं की तुम्हाला 3 मार्क्स मिळणार. हा सेम हाईटचा इथेही सपोर्ट द्या, इथेही सपोर्ट द्या, आणि इथं तुमचे 3 मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत, लक्षात घ्या. इतकं सोपं असते, फक्त फिगर लक्ष देऊन फिगरकडे पाहायचं. ती 4 प्रॉपर्टीज तुम्हाला मी सांगितल्या, त्या 4 प्रॉपर्टी फक्त लक्षात ठेवायच्या, तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. समजते का? बघा, म्हणजे तुम्हाला त्या 4 प्रॉपर्टीवरचीच एक्झाम्पल्स मी घेतोय, अजूनही पुढे गेलेलो नाहीये, ओनली 4 प्रॉपर्टीज. ओके, आता पुढे जातोय. बघा, एक्झाम्पल असं आहे, रेशो ऑफ द एरियाज ऑफ 2 ट्रायंगल. क्वेश्चन असा आहे, रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल, रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स with equal height, with equal heights, हे महत्वाचं, इक्वल हाइट्स महत्वाचं झालं. बघा, is 2:3, is 2:3. If a base of a smaller triangle, if a base of a smaller triangle is 6 cm, then what is the corresponding base of, is the corresponding base of bigger triangle. Look here, क्वेश्चन समजला बघा. तुम्हाला देताना काय केले, 2 ट्रायंगल दिले, त्या ट्रायंगलची हाईट कशी आहे समज सांगितले, सेम हाईट आहे, आणि त्याच्या एरियाचा रेशो दिलाय 2:3. एरियाचा रेशो काय दिलाय, 2:3 दिलाय. तर स्मॉलर बेसचा, त्याचा स्मॉलर ट्रायंगलचा बेस आहे 6, आणि बिगर ट्रायंगलचा बेस तुम्हाला फाइंड करायचा आहे, म्हणजे त्याच्या हाईट सेम आहे. म्हणजे मी आन्सर मध्ये म्हणणार, triangles having equal heights, त्यांचा एकाचा बेस B1 असणार आहे, B1 and B2 are the bases. मग B1 तुम्हाला माहित आहे 6 cm, B2 you didn't know, हे तुम्हाला फाइंड करायचं आहे. देअरफॉर तुमचा फॉर्म्युला कसा, कुठलाही ट्रायंगल घेऊ शकतो मी, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी,
डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. कुठले दोन ट्रायंगल तुम्ही घेऊ शकता. मग आता मला सांगा त्याचा एरिया कसा असणार. एरियाचा रेशो B1 बाय B2 बिकॉज दे आर इक्वल हाईट्स, हॅव्हिंग इक्वल हाईट्स. आलं का लक्षात. म्हणजे आता व्हॅल्यू ठेवायचं आहे. ह्याचा हा रेशो, याला हे एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR म्हणले की नाही. म्हणजे याचा अर्थ हा त्याचा रेशो झाला आणि हा रेशो मीन्स 2/3 झाला. इक्वल टू B1 इज 6 अँड B2 यू डिडंट नो. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, तुम्हाला आन्सर मिळेल 2 into B2 इक्वल टू 6 into 3. Therefore B2 equal to 18/2. 6 3s are 18 divided by 2 means 9. Means that is the base of bigger triangle. Therefore I am म्हणणार मी, therefore base of bigger triangle is equal to 9 cm. It is the answer. हे त्या एक्झाम्पलचं आन्सर झालं. समजते का बघा. आणि हे जर समजलं असेल तर तुम्हाला एक मिसलिनियसमध्ये पेज नंबर 27 वर 4th एक्झाम्पल यासारखं सॉल्व्ह करायचं आहे. एक्झाम्पल किती. 4th एक्झाम्पल मिसलिनियस मधलं. म्हणजे एक पेज नंबर येतो की होमवर्कला. होमवर्क आहे पेज 27 एक्झाम्पल 4. हे होमवर्क आहे. एवढंच एक्झाम्पल तुम्ही होमवर्क करा. फार सोपं आहे. 2 लाईनमध्येच आन्सर आहे. तेवढं करून पाठवा. ओके.